डी सी 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 एल एक्स एक्स आय व्ही एम सी एक्स या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणारी संख्या व शेवटून दुसरी संख्या यांची बेरीज किती? बघा काय करायचं आहे, सर्व संख्या कशा लावायच्या चढत्या क्रमाने. त्याच्या अगोदर डी म्हणजे काय येतं, एल सी डी, डी म्हणजे 500 आलं. पुन्हा सी 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 300 आलेला आहे. एल 50, एक्स एक्स आय व्ही 10 20 आणि 4 24. त्यानंतर एम 1000, सी म्हणजे 100 आणि एक्स एक्स म्हणजे 10. ठीक आहे. आता या संख्या आपण लिहून घेतल्या. आता याचा काय करायचं, चढता क्रम लावायचा. चढता क्रम म्हणजे एकदम लहान संख्या अगोदर, मग याच्यातली लहान संख्या 10 दिसते म्हणजे एक्स आलं. बघा एक्स आलं. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे, 24 आहे. 24 म्हणजे डबल एक्स आय व्ही. आय व्ही झालं. त्याच्यानंतर तिसरी जी संख्या आहे ती कोणती आहे बघा, ती आहे 100 म्हणजे शी आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढची संख्या आहे, सॉरी त्याच्यानंतर एल आहे. एल झाल्यानंतर पुढचं आहे सी. त्याच्यानंतर सी झालं 50 झालं. त्याच्यानंतर 300 म्हणजे ट्रिपल सी. त्याच्यानंतर डी आणि त्याच्यानंतर एम. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय करून घेतला, याचा चढता क्रम लावून घेतला. आता काय म्हणतोय बघा, तर मध्यभागी येणारी संख्या. आता बघा 1 2 3 4 5 6 7 7 आहेत म्हणजे इकडे 3 सोडा इकडे 3 सोडा, मध्यभागी काय आली बघा, तर या ठिकाणी सी आलेलं आहे. सी म्हणजे 100 आलं. ठीक आहे, 100 आली. व शेवटून दुसरी येणारी संख्या यांची बेरीज. शेवटून दुसरी म्हणते, शेवटून दुसरी म्हणजे ही आली बघा. मग काय आहे डी. डी म्हणजेच काय आलेला आहे बघा, या ठिकाणी डी म्हणजे 500 आलेला आहे. मग 100 आणि 500 मिळून होतात 600. आणि 600 हे आपण कसं लिहित असतो, तर 500 आणि हे 500 आणि या ठिकाणचा 100 म्हणजे डीसी. डीसी डीसी हा पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. अशा प्रकारे रोमन संख्या चिन्ह पदावले येतील, पदावले येतील. अशा प्रकारची उदाहरणं येतील. घाबरायचं नाही, आपल्याला सर्व येते. मस्त सोडवायचं. संख्या लिहायच्या, त्याच्या संख्या लिहून घेतल्या त्याच्यानुसार ते सोडवायचं. ठीक आहे. आता याच्या पुढचं गणित बघा. 1 ते 100 पर्यंत एकूण किती चौरस संख्या आहेत, एकूण किती चौरस संख्या आहेत. आता इथं लक्षात द्या, आपण वेगवेगळ्या संख्या बघितल्या. मूळ संख्या बघितल्या, जोडमूळ संख्या बघितल्या, संयुक्त संख्या बघितल्या, त्रिकोणी संख्या बघितल्या, चौरस संख्या बघितल्या. आता चौरस संख्या, हे जे चौरस संख्या आहे, काय आहे चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजेच काय असतं, तर चौरस संख्या त्यालाच आपण वर्ग संख्या सुद्धा म्हणतो बरं का. काय म्हणतो, वर्ग संख्या म्हणतो, वर्ग संख्या. मग आता काय विचारलंय की 1 ते 100 पर्यंतच्या एकूण वर्ग संख्या आपल्याला माहित आहे. एक बघा, 1 चा वर्ग 1 येतो, 2 चा वर्ग 4 येतो, 3 चा वर्ग 9 येतो, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36 आहे, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64 आहे, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100 आहे आणि 11 चा वर्ग 121 आहे. आता 121 ही जी संख्या आहे ही चौरस संख्या, ही कुठं आले, 1 ते 100 मध्ये येते का, येत नाही. मग ही 1 ते 100च्या बाहेर जाते, मग ही पकडायची नाही. 11वी संख्या पकडायची का, पकडायची नाही. मग शेवटचा अंक किती आला, 10. म्हणजेच या ठिकाणी एकूण चौरस संख्या किती आहेत, 10 असणार आहेत बघा, 10. बरोबर बरोबर. आता ही चौरस संख्या आहे. याच्यानंतर तुम्हाला याच्यावरचाच आधारित त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर. एकूण त्रिकोणी संख्या किती, 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या 13 आहे. किती आहेत, 13 संख्या आहेत. त्या कोणत्या आहेत, काय आहे ते आपल्याला माहित आहे. बरोबर. तर अशा प्रकारे या संख्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मूळ संख्या आहेत, मूळ संख्येची बेरीज, कसे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. याच्या पुढचा प्रश्न काय आहे बघा. बघा 9 4 0 3 5 बघा 9 4 0 3 5 हे अंक एकदाच वापरून अशी लहानात लहान संख्या तयार करा की जिला 3 ने निशेष भाग जाईल. 3 ने असेल बर का, 3 ने निशेष भाग जाईल. आता काय करायचं बघा, लहानात लहान संख्या जर बघितली तर सगळ्यात अगोदर आपण 3 अंक लिहितो, त्याच्यानंतर 0 लिहितो, त्याच्यानंतर काय लिहिणार आहोत आपण, 4 लिहिणार आहेत, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 9. ही लहानात लहान संख्या तयार झालेली आहे. बरोबर. मग 3 ची कसोटी काय आहे, तर या सर्व अंकांना 3 ने
काय झालं पाहिजे, सर्व अंकाच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे, तेव्हा त्या संख्येला 3 ने भाग जातो. बरोबर. आता संख्या आपण सर्व तयार केल्या, परंतु आपल्याला कसली संख्या पाहिजे, लहानात लहान. मग लहानात लहान 4, 7, 7 आणि 5 12, 12 आणि 9 21, 21 ला 3 ने भाग जातो. म्हणजे ती संख्या कोणती आहे, 30,459 आणि 30,459 पर्याय क्रमांक 2 आहे. बरोबर. याच्यासाठी काय माहित पाहिजे आपल्याला, सर्व कसोट्या माहित पाहिजे. बरोबर. 2 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 हे अंक आहेत, त्या संख्येला 2 ने भाग जातो. त्याच्यानंतर 5 ची कसोटी आहे 0 आणि 5 लक्षात ठेवायचं. 10 ची कसोटी 0, 6 ची कसोटी 2 आणि 3 ने भाग जातो, 6 ने भाग जातो. लक्षात ठेवायचं. कसोट्या माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर 8,999 ही 4 अंकी संख्या पर्यायातील कोणत्या संख्येचा फरक असेल, कोणत्या संख्येतील कोणत्या संख्येचा फरक असेल, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. मग आता इथं 4 अंकी मोठी समसंख्या म्हणते. मग आपल्याला माहित आहे की 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर 9,999 आहे. बरोबर. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, या ठिकाणी समसंख्या विचारली आहे. मग समसंख्या म्हणल्यानंतर काय करायचं, 9,998 घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 3 अंकी लहान संख्या, 3 अंकी लहान संख्या कोणती आहे, तर ती आहे बघा 100. बरोबर, 100 आहे. मग याच्यातील फरक काढायचा आहे. मग 8 मधून 0 गेले 8च राहिले, 9 मधून 0 गेले 9च राहिले, 9 मधून 1 गेला, खाली उरले 8 आणि या ठिकाणी 9. आता या ठिकाणी जर बघितलं तर 9,898 ही संख्या आहे का, नाही. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय काय आहे, तो आपण या ठिकाणी बघू. आता 4 अंकी मोठी संख्या, मग 4 अंकी मोठी संख्या आहे 9,999 आहे. आणि 4 अंकी लहान संख्या कोणती आहे, ती आहे 1,000. याचा फरक आपल्याला बघायचा आहे. मग या ठिकाणी 9 मधून 0 गेले, 9 मधून 0 गेले, 9 मधून 0 गेले आणि या ठिकाणी 8 राहिले. मग 8,999 हा पर्याय आणि हा पर्याय बरोबर आहे. मग हा पर्याय क्रमांक 2 हा पर्याय कसा आहे, बरोबर असणार आहे. समजलं का. ज्यावेळेला अशा प्रकारचं उदाहरण असेल त्यावेळेला हे सोडवायचं, असं सोडवायचं आणि सोडवून तो पर्याय निवडायचा. आता याच्यामध्ये एक गोष्ट अजून आपल्याला लक्षात ठेवायची, ज्या वेळेला असे पर्याय दिलेले असतील त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची की खालचा चौथा पर्याय जर सर्व बरोबर असतील, काय असेल, सर्व बरोबर आहे असं असेल तर सर्वचे सर्व पर्याय सोडून बघायचे. कारण काय होतं, आपल्याला एक पहिला पर्याय बरोबर दिसला की आपण लगेच पहिल्याचं गोर रंगवतो आणि खालचे सोडवत नाही. तिथं एक आपली चूक होते. त्याच्यामुळे काय करायचं, 4 पर्याय सोडवायचे आणि सर्व जर बरोबर असले तर मग खालचा सर्व पर्याय बरोबर हा पर्याय काय करायचा, आपल्याला सोडवायचा आहे. ठीक आहे, समजलं का. आता याच्यामध्ये 8,999 ही आपण संख्या घेतली, पण त्या ठिकाणी दुसरी संख्या सुद्धा येऊ शकते आणि दुसऱ्या संख्येवरून सुद्धा अशा प्रकारचं गणित तयार करून तुम्हाला देऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे याचं जे स्ट्रक्चर आहे हे कसं सोडवायचं हे आपल्याला क्लिअर झालं. याच्यानंतर पुढचं बघू. 1 ते 100 मधील 2 अंकी जोडमूळ संख्येतील सर्वात मोठ्या जोडमूळ संख्येच्या जोडीची बेरीज किती. आता बघा, जोडमूळ संख्या एकूण जोड्या किती आहेत, 8 जोड्या आहेत. बरोबर आहे, किती आहेत, 8 जोड्या आहेत. त्याच्यातील सर्वात मोठी जोडी कोणती आहे, 71, 73 ही सर्वात मोठी जोडमूळ संख्येची जोडी आहे. आणि याची काय करायची, बेरीज करायची. मग 71 अधिक 73 जर केलं तर हे किती होतं, 7 14 म्हणजे 144 होतं. किती होतं, 144. आणि हा पर्याय कुठे, पर्याय क्रमांक 2 बघितलं. त्याच्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत, जोड्या 8 आहे. मग ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यावेळेला अशा प्रकारची उदाहरणं लगेच विदिन सेकंदामध्ये, विदिन मिनिटामध्ये तुम्हाला काय होतील, सोडवता येतील. बरोबर. काही ते अवघड आहे का, अजिबात नाही. पुढं काय, x ही विषम संख्या आहे तर पर्यायातील कोणती संख्या सम आहे. आता आपल्याला विषम संख्या दिलेली आहे आणि समसंख्या काढायची आहे. मग x, समजा x ही विषम संख्या आहे, मग विषम संख्या आपल्याला माहित आहे की नाही, कोणती आहेत, 1, 3, 5, 7, 9 आहे की नाही. हे अंक ज्या वेळेला एकक स्थानी असतात त्यावेळेला त्या सर्व काय असतात, विषम संख्या असतात. मग आपण एक विषम संख्या घेऊ, समजा 9 घेतली, x म्हणजे आपण 9 मानलं. मग 9, मग आता 9 मधून 2 गेले, बरोबर. किती राहिले, पहिल्या पर्यायामध्ये आपण ठेवून बघूयात. 9 मधून 2 गेले, खाली राहिले 7. मग 7 ही सम आहे का, नाही, विषम आहे, म्हणून पहिली जोडी चुकीची आहे. दुसरा पर्याय घेऊयात, x अधिक 2 म्हणजे x च्या ठिकाणी आपण 9 ठेवलं, अधिक 2 केलं, 9 आणि 2 होतात 11. मग 11 ही सुद्धा समसंख्या नाही, म्हणजे दुसरा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे, तर या ठिकाणी x च्या ठिकाणी 9 ठेवलं, वजा 4 केलं, 9 मधून 4 गेले, खाली उरले 5. 5 ही सुद्धा समसंख्या नाही, म्हणून ही चुकीची जोडी आहे. मग चौथा पर्याय जर बघितला तर x गुणिले
2 म्हणजेच 9 गुणिले 2 केलं तर 9 दोन्ही 18. या ठिकाणी 8 आलेला आहे, म्हणजे ही संख्या कशी आहे, सम आहे, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. ठीक आहे, समजलं. आता या ठिकाणी विषम संख्या दिली, तुम्हाला समसंख्या विचारली जाऊ शकते, समसंख्या विचारली जाऊ शकते. पुढील समसंख्या कोणती आहे, पाठीमागील समसंख्या कोणती आहे, किंवा पुढची विषम संख्या कोणती आहे, पाठीमागची विषम संख्या कोणती आहे, हे सर्व माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते. बरोबर. तर बघा, पर्यायातील चुकीची जोडी कोणती तो पर्याय निवडा. आता काय म्हटलं इथं, चुकीची जोडी कोणती तो पर्याय निवडायचा आहे. मग या ठिकाणी बघा 10 दशहजार बरोबर 1 लक्ष. मग आता या ठिकाणी बघा 10 लिहिलं आणि 10,000ला किती शून्य असतात, 4 शून्य असतात. मग या ठिकाणी 1 2 3 4 10 10,000. मग आता हे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष म्हणजे 1 लक्ष झालेलं आहे की 1 लक्ष, म्हणजे ही जोडी कशी आहे, बरोबर आहे. बघा ही जोडी बरोबर आहे. पुन्हा 10 लक्ष, मग या ठिकाणी 10 आणि लक्ष तर पुढचे 5 शून्य. हे झाले दशलक्ष. बरोबर, दशलक्ष झालं. मग दशलक्ष म्हणजे किती आहे, 1 दशलक्ष. मग या ठिकाणी बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष आणि दशलक्ष. मग 1 दशलक्ष झालं, म्हणजे हे सुद्धा उत्तर पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर 10 शतक आहे. मग 10 शतक म्हणजे किती होणार आहे, तर या ठिकाणी बघा 10 शतक शतकाचे किती आहे, तर या ठिकाणी 2 शून्य येतील. 10 शतक म्हणलं की हे 2 शून्य. 10 गुणिले 100 म्हणजेच 1000. मग 1000 तर या ठिकाणी किती दिलेलं आहे, 10,000 दिलेलं आहे. बघा 10,000. मग 10,000 आणि 1000 हे बरोबर आहे का, नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे याच्यातील जो चुकीची जोडी आहे तो पर्याय क्रमांक 3 हा असणार आहे. आता बघा हा जो प्रश्न दिलेला आहे, हा प्रश्न अशाच प्रकारे येईल, किंवा हा प्रश्न कशा प्रकारे येतो, तर हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट संख्या लिहिलेल्या असतील आणि या ठिकाणी 10,000 अशा प्रकारे सुद्धा जोड्या दिलेल्या असू शकतात. बरोबर, दिलेल्या असू शकतात. त्यावेळेला आपल्याला काय करायचंय, ते संख्या पाहून त्या जोड्या योग्य ठरवायचे. ठीक आहे, समजलं का. असं असेल किंवा असं दिलेलं असेल, किंवा अशाच प्रकारे काय केलेलं असेल, 10,000 अधिक 5,000 अधिक 7,000 अशा प्रकारे अक्षरे देऊन त्याचा काय केलेले असेल, बेरीज विचारलेली असेल, तर अशा प्रकारचे प्रश्न याच्यावरती येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी काय आहे, तर या ठिकाणी बघा अगदी सोपं आहे. काय 25 लक्ष ही संख्या अंकात कशी लिहा, 25 लक्ष. आता बघा लक्ष जे आहे, लक्ष हे कसं लिहितो आपण, तर बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष हे अशा प्रकारे लिहितो. बरोबर. आता याचे जर पाव भाग, अर्धा भाग, पाऊण भाग जर करायचं झालं, आता या ठिकाणी 1.25 म्हणजे किती, तर 1 आणि पाव भाग. बरोबर. मग याचा पाव भाग म्हणजे किती असतो, तो असतो 25,000. किती असतो, 25,000 असतो. बरोबर. आणि या ठिकाणी काय म्हणलं, 25.25. मग अगोदर काय करायचं, हे 25 लिहायचं. बरोबर. आणि त्याच्यानंतर काय लिहायचं, हे 25,000. हे 25,000. बरोबर. म्हणजे 25 लक्ष हे कसं येईल, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष, म्हणजे 25 लक्ष म्हणजे 25 लक्ष आणि 25,000 अशा प्रकारे येणार आहे. मग 25 लक्ष आणि 25,000 पर्याय कुठे आहे बघा, तर पर्याय क्रमांक 2 हा आहे. बरोबर. आता या ठिकाणी काय असू शकतं, काही वेळेला अशा प्रकारे संख्या ही आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली असू शकते, आणि अंकी लेखन कसं करायचं हे सुद्धा या ठिकाणी असू शकतं. बरोबर. प्रश्नाची फक्त रचना बदललेली असते, प्रश्न एकसारखेच आहेत. बरोबर, प्रश्न एकसारखेच आहेत. आता इथं तुम्ही म्हणतात 25,000 पेपरला येईल का, नाही येणार नाही. मग 25,500 ऐवजी 17,500. बरोबर, 25,500, 72 लक्ष असं सुद्धा येऊ शकतं. म्हणजे संख्या बदल होणार आहे. बरोबर, संख्या बदल होणार आहे आणि ते उदाहरण तुम्हाला येऊ शकतात. मग अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, संख्या वाचन आपल्याला करता आलं पाहिजे, त्यावेळेला अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवता येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी अगदी सोपं आहे. काय आहे, 45 स्टार 34 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 8,991 आहे, तर
जागचा अंक कोणता, आता स्टारच्या जागचा अंक कोणता, एक लक्षात ठेवायचं. एक शॉर्ट ट्रिक किंवा शॉर्ट पद्धत काय आहे, या ठिकाणी बघायचं कोणता अंक दिलेला आहे 8, बरोबर 8. मग 8च्या पुढचा अंक कधी घ्यायचा, इथं 6 दिलेला असेल संख्येमध्ये, बरोबर, इथं 6994 असू शकतं, बरोबर. मग अशा वेळेला काय करायचं, आता या ठिकाणी हा पूर्ण अंक होण्यासाठी कितीचा फरक आहे, 100 मधून 91 गेले, कितीचा फरक आहे, 9चा. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे बघा, तर 9 असणार आहे, 9 असणार. आता या ठिकाणी 9, या ठिकाणी 9, मग या 9चा जर फरक बघितला किंवा या 9ची स्थानिक किंमत जर बघितली तर ही किती येते, 9000 येते आणि हे येते 9. मग याच्यातील फरक म्हणला की वजाबाकी असते, 10 मधून 9 गेला 1 राहिला, त्या 9 आणि या ठिकाणी 8 म्हणजे 8991. मग 8991 कोणता पर्याय ठेवल्यानंतर आला, तर 9 हा पर्याय ठेवल्यानंतर आला. शक्यतो लक्षात ठेवायचं की ज्या अंकापासून संख्या सुरू झालेली आहे त्या अंकाच्या जर सारखा अंक असेल, सारखं चिन्ह असेल आणि त्या जागी समान अंक असेल तर काय होईल, जो अंक दिलाय त्याच्या पुढचा अंक किंवा शेवटच्या अंकातील पूर्ण शतकामध्ये, पूर्ण दशकामध्ये तो अंक काय करायचे, ती संख्या पूर्ण दशकातून वजा करायची, पूर्ण शतकातून वजा करायची, जो फरक असेल तो इथं असेल, बरोबर, समजलं. आता पुढचं 15 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती, 15 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. आता काय करायचं, 15 ही काय आहे, 15 ही त्रिकोणी संख्या आहे. मग 15चा पाया काढून घेऊ, 15 दोन्ही 30, 30 पेक्षा लहान वर्गसंख्या आहे 25, बरोबर. मग 25चा काय आहे 5 येतो, बरोबर. आता 5 तर कितवी म्हणताय, याच्यानंतर येणारी चौथी, मग 5 अधिक 4 बरोबर काय झाले 9. मग 9 पाय असणारी त्रिकोणी संख्या काढायची म्हणलं तर 9 गुणिले 10/2 केलं, बे एक बे, बे पंचे 10, 9 5 45, 9 5 45 आलं. मग 45 हा पर्याय आहे का, आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. अगोदर काय केलं, दिलेल्या संख्येचा पाया काढून घेतला, त्याच्यामध्ये परत 4 ऍड केलं आणि त्या 4 ऍड केल्यानंतर त्याचा पाया आपल्याला मिळाला आणि त्या पायावरून आपण संख्या काढून घेतलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे उदाहरण हे त्रिकोणी संख्येवर येतं. काही वेळेला पाया दिलेला असतो आणि पाया देऊन त्या पायाची त्रिकोणी संख्या कोणती आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्याचा पाया विचारला जाऊ शकतो. त्रिकोणी संख्या देऊन त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या कोणती आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे या उदाहरणाचं स्ट्रक्चर असणार आहे. त्याच्यानंतर पुढं काय आहे बघा, 95,42,324 या संख्येतील लक्ष्यस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व सहस्त्रस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती आहे. आता या ठिकाणी बघा, ही जी संख्या आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, लक्षच्या ठिकाणी काय आहे, लक्षस्थानी काय आहे 5 आहे. मग हे 5 आहे. मग याची जर स्थानिक किंमत झाली तर काय असतं, 5 गुणिले 1 लाख म्हणजेच 5 लाख असणार आहे. काय असणार आहे, 5 लाख असणार आहे. त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे, तर सहस्त्रस्थानी, सहस्त्र, एकक, दशक, शतक, हजार. सहस्त्र म्हणजे काय रे, हजार. सहस्त्र म्हणजे हजार. मग हजाराच्या ठिकाणी किती आहे, 2 आहे. मग 2ची जर स्थानिक किंमत बघितली तर ती होते 2000. काय होते, ती होते 2000. आणि या दोन्ही स्थानिक किमतीतील काय म्हणते, फरक म्हणते. फरक म्हणते काय म्हणते, फरक. फरक म्हणजे काय असतं, ज्या ज्या वेळेला फरक विचारला असेल त्यावेळेला सरळ सरळ काय करायची, वजाबाकी करायची. 5 लाखातून हे 2000 काय करायचे, वजा करायचे आहेत. मग हे वजा करणार. ठीक आहे. 0,0, 0,0, 0,0. आता या ठिकाणी 10 मधून 2 गेले, 8 राहिले, खाली उरले 9, या ठिकाणी 4. म्हणजे किती आलं, 4,98,000. आणि 4,98,000 हा पर्याय कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 4 आहे. आपल्याला काय करायचं, गणित पूर्ण वाचून त्याच्यामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे हे पहिल्यांदा काय करायचं, आपलं माइंड सेट करायचं. बरोबर, सेट करायचा, समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती क्रिया करायची आहे. ठीक आहे. आता हे गणित झालं. त्याच्यानंतर पुढचं गणित काय असणार आहे बघा,
50 ते 80 दरम्यान असणाऱ्या सर्व मूळ संख्याची बेरीज किती आहे? आता 50 ते 80 याच्यासाठी आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे? तर मूळ संख्या एकूण मूळ संख्या किती आहेत? एकूण मूळ संख्या 25 आहे, बरोबर? 25 आहेत. त्याच्यामध्ये दोन ही काय आहे? ही एकमेव समसंख्या आहे, जी कशी आहे? जी मूळ संख्या आहे, बरोबर? दोन्ही एकमेव, बाकी सर्व विषम मूळ संख्या आहेत. ठीक आहे. आता 50 ते 80 दरम्यान, 50 ते 80 दरम्यान एकूण मूळ संख्या किती आहेत ते आपण बघूयात. पण आहे, त्यानंतर 59 आहे, 61, 67, 71, 73 आणि 79. एवढ्या सर्व काय आहेत? 50 ते 80 मध्ये मूळ संख्या आहेत. आणि या सर्वांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. काय करायची? बेरीज विचारलेली आहे. मग या ठिकाणी 9 आणि 3 12, 12 आणि 13, 13 आणि 7 मिळून होतात 20, 20 आणि 21, 21 आणि 9 30, 30 आणि 3 33 ला 3 आले, हातचे आलेले आहेत 3, पुन्हा 3 आणि 7 10, 10 आणि 7 17, 17 आणि 7 24, 24 आणि 6 30, 30 आणि 6 36, 36 आणि 5 41, 41 आणि 5 46. मग 46 म्हणजेच या ठिकाणी 463 किती होणार आहे? 463 म्हणजे 50 ते 80 याच्यामधील ज्या काही संख्या आहेत, कोणत्या? मूळ संख्या, त्यांची सर्वांची बेरीज काय झालेली आहे? 463. आणि 463 हा पर्याय इथं आहे. ओके, चला पुढं. वसंतरावाने आपल्या बागेत आंब्याची 1250, पेरूची 425. बघा, हे पेरूची आहेत, हे आहेत आंब्याची. ठीक आहे. संत्र्याची 75, संत्र्याची आहेत 75 व उरलेली सर्व नारळाची रोपे लावली. त्यांनी एकूण 2000 रोपे बागेत लावली, तर नारळाची किती रोपे लावलेली आहेत? आता काय करायचं? सोपं आहे बघा. एकूण झाडं किती आहेत? एकूण झाडे ती आहेत 2000. ठीक आहे, ते आहेत 2000. आता आपल्याला कशा कशाची झाडं माहित आहेत ते एकदा बघूयात. या ठिकाणी आंबा आहे, तो किती आहे? 1250. पेरू आहे, तो आहे 425. आणि संत्री आहे, संत्री तो किती आहे? तो आहे 75. आता ही सर्व झाडं या 2000 मधून जर वजा केली तर आपल्याला नारळाची झाडं भेटणार आहे, बरोबर? मग याची बेरीज करून घ्या. 5 आणि 5 10 ला 0, हात आला 1, 6 7 8, 8 आणि 7 1505, हात आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. आणि या ठिकाणी 1 म्हणजे 1750 हे काय झालेले आहेत? ही सर्व झाडं मिळून 1750 झाली. मग एकूण झाडं 2000, याच्यामधून 1750 झाडं वजा करा, म्हणजे आपल्याला राहिलेली जी झाडं आहेत ती कशाची असणार आहेत? नारळाची रोपं असणार आहेत. मग बघा, 0 0 गेले 0, 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 7 गेले 2 आणि 0 0 म्हणजे 250 झाडं ही कशाची असणार आहेत? नारळाची असणार आहेत. मग 250 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. 25 दशकातून 50 एकक वजा करून त्यात किती दशक मिळविले असता उत्तर 5 शतक येईल? बघा, 25 दशक म्हणजे किती होतं? 250 झालं. 50 एकक म्हणजेच 50. ठीक आहे. वजा करायचे, वजा केले, खाली उरले 200. त्यात किती दशक मिळविले असता उत्तर 5 शतक येईल? आता हे 200 आलेलं आहे, या ठिकाणी 5 शतक म्हणजे किती आलं? 500 आलेलं आहे. किती आलेला आहे? 500 आलेला आहे. या 500 मधून हे 200 काय करायचे? वजा करायचे. बघा, 0 0 0 0 3 म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे? 300 आलेला आहे. मग 300 म्हणजेच किती दशक येईल? 300 म्हणजे, तर या ठिकाणी हा 10 केला, हे गेलं म्हणजे 30 दशक येईल.
काय येईल 30 दशक आणि 30 दशक हा पर्याय कुठे आहे तर हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. ठीक आहे, चला पुढं बघा. एका संख्येला 15 ने गुणण्याऐवजी 12 ने गुणले असता गुणाकार 36 ने कमी होतो तर ती संख्या कोणती? अशा प्रकारचं उदाहरण दिलं, गुणत बसायचं नाही, गुणत बसायचं नाही. काय करायचं या ठिकाणी बघा, संख्येला कितीने गुणायचं होतं? 15 ने गुणायचं होतं. गुणलं किती? 12 ने गुणलं. म्हणजे कितीचा फरक पडला? 15 मधून 12 गेले, खाली उरले 3, बरोबर. आणि 3चा फरक आणि 36 ने कमी आले का नाही, मग काय करायचं? डायरेक्ट बघा, हे जे 36 आहे का नाही, हे 36, या 36 ला 3 न भागायचं. 36 ला 3 न भागायचं म्हणजे 3 एक 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6, म्हणजे किती आलं? 12 उत्तर आलं. म्हणजे ती संख्या कोणती तर 12. 12 हा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे, बरोबर. काय होतं आता ही जी आहे स्पर्धा परीक्षा आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला 15 ने गुणायचं पुन्हा 12 ने गुणायचं, त्यातला फरक काढायचा, करण्याची काही गरज नाही. अशा प्रकारे सांगितलं, करून घ्यायचं. ठीक आहे, पुढचं चौरसाकृती शेतामध्ये प्रत्येक रांगेत 248 रोपे लावलेली आहेत. रोपे लावली याप्रमाणे 28 रांगेत लावलेल्या रोपांची एकूण संख्या किती? आता बघा, चौरसाकृती हे शेत आहे, हे चौरसाकृती शेत आहे आणि या शेतामध्ये काय केलेलं आहे? अशा रांगाने काय केलेलं आहे तर रोप लावलेली. एका रांगेमध्ये किती आहेत रे तर एका रांगेमध्ये बघा 248 रोप आहेत, बरोबर. तर याप्रमाणे एकूण रांगा ज्या आहेत या टोटल रांगा किती आहेत? 28 रांगा आहेत. म्हणजे प्रत्येक रांगेत 248, तर 28 रांगामध्ये एकूण किती रोप आहेत? मग काय करावं लागेल? डायरेक्ट 28 ने गुणावं लागेल, बरोबर. 28 ने गुणावं लागेल. मग 28 बर 28 8 224, बरोबर. 224 ला 4 हातचे आले 22, 28 चोक 112, 112 हे 112 आणि 22 किती झाले? 134. 34 ला हे 4 घेतले, हातचे आले 13, 28 1 28, 28 दोन्ही 56, 56 यामध्ये काय केलं? 56 आणि 13, 56 आणि 13 मिळून किती झाले? 69. म्हणजेच एकूण झाडं जे आहेत हे किती झालेले आहेत? 6944 आणि 6944 हा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. 500 फुलांपैकी श्वेताने प्रत्येकी 20 फुलांचे 14 हार केले व उरलेल्या फुलांचे 10 हार तयार करण्यासाठी प्रत्येक हारामध्ये किती फुले घातली? बघा, सोपं आहे. काय? एकूण श्वेताकडे किती फुलं आहेत? 500 फुलं आहेत. किती आहेत? 500 फुलं आहेत. त्यामध्ये तिनं काय केलेलं आहे? प्रत्येकी 20 फुलांचे 14 हार तयार केलेले. मग 20 फुलांचे 14 हार, मग 14 दोन्ही 28 म्हणजे 280 फुलं तिनं काय केलेली आहेत? वापरली. बघा, वापरली, बरोबर. ही फुलं तिनं वापरली. मग काय केलं? उरलेली फुलं, मग यात 280 काय करावं लागतील? याच्यातून वजा करावी लागतील. मग 2 मधून 0 मधून 0 गेले, 0 राहिले. 10 मधून 8 गेले, खाली उरले 2 आणि 4 मधून 2 गेले, खाली उरले 2. म्हणजे किती राहिले? 220 फुलं तिच्याकडे शिल्लक राहिली. मग तिनं काय केले तर 10 फुलांचा किंवा 10 हार तयार करण्यासाठी प्रत्येक हारामध्ये किती फुलं घातली? मग काय केलं? 10 हार. मग आपल्याला एका हारातील फुलं काढायचे आहेत. मग काय करायचं तर या ठिकाणी 220 ला भागिले 10 करायचं, भागिले 10 करायचं. हे 0 गेले, हे 0 गेले, किती राहिले? 22. म्हणजेच 22 फुलांचा एक हार तयार करावा लागेल तिला, बरोबर. 22 फुलांचा एक हार. मग 22 हा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ओके, चला पुढं बघा. एका भागाकाराच्या उदाहरणामध्ये भाज्य बरोबर 7275 आहे, बाकी 3 आहे, भाजक 9 आहे, तर भागाकार किती असेल? भागाकार किती असेल? आता काय करायचं? सरळ 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 काय करायचं? हे भाजक काय आहे? भाजकानं भाज्याला गुण भागा, भागून टाका. ठीक आहे. मग या ठिकाणी 7275 भागिले
9 करून घ्या. 9 8 72. हे 72 गेले, खाली उरले 7. पुन्हा 7 ला भाग जात नाही, 0 दिलं, या ठिकाणी 5 लिहिलं. 9 8 72. पुन्हा इथं उरले 3. या ठिकाणी 3 बाकी सांगितलेले हे आलेले. मग उत्तर किती आलं? 808. भागाकार किती आला? 808. 808 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. आता इथं हा जो आहे हा काय आहे? हा भाज्य आहे. 9 भाजक आहे, भाजक. 808 हा भागाकार, भागाकार. आणि 3 ही बाकी आहे, बाकी. ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचे जर उदाहरण आले तर ते आपल्याला सोडवता येतात. ठीक आहे. याच्या पुढं पदावली. एकदम सोपं. पदावलीमध्ये सगळ्यात अगोदर कंस बघा आहे का? कंस नाही. त्याच्यानंतर चाचीचे. चाचीचे म्हणजे 90 चा 102 भाग चा 102. तसला अगोदर सोडवा. बरोबर. त्याच्यानंतर भागाकार आणि गुणाकार बघायचा. मग याच्यामध्ये भागाकार गुणाकार आहे का? गुणाकार आहे. इथं आहे, इथं आहे. बरोबर. मग सगळ्यात अगोदर काय करायचा? गुणाकार सोडून घ्यायचा. काय सोडून घ्यायचा? गुणाकार. 9 8 72 आलेला आहे, वजा 32 अधिक 10 चोक 40. पुन्हा 72 मधून 32 गेले, खाली उरले 40 अधिक 40 बरोबर किती झाले? 80. 80 हा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 घ्यायचा. पुन्हा चाचीचे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? तर त्याच्यामध्ये गुणाकार भागाकार क्रिया बघायची. जी अगोदर क्रिया येईल ती क्रिया अगोदर सोडवायची. त्याच्यानंतर बेरीज आणि वजाबाकी. अशा क्रमाने आपल्याला काय करायचे? पदावली ही सोडवायची आहे. ठीक आहे. याच्या पुढचं बघा. चला बघा आता. पर्यायातील कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे आहे? ठीक आहे. सी म्हणजे LC. सी म्हणजे 100 आलेला आहे. त्यानंतर L म्हणजे 50 आणि LX डबल आहे म्हणजे 62 झालं. 100 मधून 62 गेले, खाली किती उरलेले आहेत? खाली उरलेले 38 उरलं. मग या ठिकाणी 38 आहे का? नाही. म्हणून हा पर्याय कसा आहे? चुकीचा आहे. या ठिकाणी पहिलाच पर्याय चुकीचा आहे. त्याच्यामुळे बाकीचे बघण्याची गरज नाही. या ठिकाणी खाली सर्व पर्याय बरोबर आहेत असं आहे का? नाही. त्याच्यामुळे बाकीचे पर्याय बघण्याची गरज नाही. परंतु एक अजून बघा. अशा प्रकारे पदावल्या दिलेल्या असतील आणि याच्या खाली पर्याय दिलेले असतील. पर्याय क्रमांक 1 व 3 बरोबर, पर्याय क्रमांक 2 व 4 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर, पर्याय क्रमांक 4 2 1 बरोबर. अशा प्रकारे ज्या वेळेला पर्याय दिलेले असतील त्यावेळेला मात्र आपल्याला हे चारीचे चारही पर्याय सोडून बघावे लागतील. ठीक आहे. कधी बघायचे? एक तर सर्व बरोबर आहेत असं म्हणल्यावर, किंवा ज्या वेळेला अशा प्रकारे पदावल्या देऊन खाली पर्याय 4 दिलेले असतील बरोबर, त्यावेळेला सर्व पाहावे लागणार आहेत. याच्यानंतर याच्या पुढचं काय आहे ते पाहूयात. 36च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता या ठिकाणी आपल्याला 36 या संख्येचे विभाजक काढायचे आहेत. मग 36 ला कशा कशाने भाग जातो? एक हा कोणत्याही संख्येचा एक हा विभाजक असतोच असतो. ठीक आहे. आणि हा सर्वात लहान विभाजक असतो. दुसरं तीच संख्या ही त्या संख्येचा सर्वात मोठा विभाजक असतो. ठीक आहे. 1 ने भाग जातो, त्यानंतर 2 ने जातो, 3 ने जातो, त्यानंतर 4 ने जातो, 5 ने जात नाही, 6 चोक 24, मग 6 ने जातो, त्यानंतर 9 त्रिक 27, 9 चोक 36, 9 ने जातो, त्याच्यानंतर 12 ने जातो, 18 दोन्ही 36 आणि या ठिकाणी 36. ठीक आहे. कोणता राहिला का बघा? 2 ने गेला, 3 ने गेला, 4 ने गेला, 8 8 कारण 16 त्रिक 24, 8 चोक 32, 8 ने जात नाही, 9 9 चोक 36, 12 12 9 चोक 36, 6 6 36, 12 त्रिक 36, 18 दोन्ही 36, 36 1 36. हे झाले 36 चे. ठीक आहे. आता दुसरं काय करायचं आपल्याला? तर दुसरं 24 या संख्येचे विभाजक काढायचे. 24 मग 1 आला, त्याच्यानंतर 2 न भाग जातो बघा, 2, त्याच्यानंतर 3 ने जातो, 4 25 4 सक्क 24, 4 ने जातो, 6 ने जातो, त्यानंतर 5 ने जात नाही, 7 ने जातो का? नाही, 8 8 त्रिक 24 बरोबर, पुन्हा 12
दोन्ही 24 आणि 24 एक 24. हे झाले विभाजक दोन्हीचे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, काय बघायचंय तर या ठिकाणी हे बघायचंय की या विभाजकाची संख्या आपल्याला माहिती. हा एक गेला, हा एक गेला, एक ही गेला, ही गेला, ही हा गेला, हा गेला. किती रे? 36 चे एक विभाजक जास्त आहे. कशापेक्षा? 24 पेक्षा. आणि आपल्याला काय विचारलंय? 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. मग कितीने जास्त आहे? एकने जास्त आहे. मग एकने जास्त कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक 1. समजलं? त्याच्यानंतर पुढे पर्यायातील असत्य विधान कोणते? असत्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग पर्याय बघा, मूळ संख्येने फक्त 2च विभाजक असतात. आता कोणतीही मूळ संख्या म्हणजे काय असते की ज्या संख्येला एक आणि तीच संख्या या 2च संख्येनं भाग जातो तिला आपण मूळ संख्या म्हणतो. म्हणजे मूळ संख्येला 2च विभाजक असतात. हे कसं आहे? बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं, एक या संख्येचा कोणताही विभाजक नाही. कोणताही विभाजक नाही, हे बरोबर असणार आहे का? चुकीचं आहे. हे काय आहे? हे चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे? तर बघा, एक या संख्येचा एक हा विभाजक आहे. एक हा विभाजक आहे, म्हणून हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. आता दुसरं तिसरं बघा, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निश्चय भाग जातो. 5 ची कसोटी आहे. बरोबर? ही 5 ची कसोटी आहे. बरोबर? त्याच्यानंतर बघा, कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक दिलेली संख्याचा असते. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, एकदम सोपं उदाहरण आहे. 3, 4, 5 या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्येतील एकूण किती संख्यांना 3 ने निशेष भाग जातो? निशेष भाग जातो. यासाठी आपल्याला महत्वाचं काय माहित पाहिजे? 3 ची कसोटी माहित पाहिजे. काय पाहिजे? 3 ची कसोटी. मग 3 ची कसोटी काय आहे रे? ज्या वेळेला दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंक, जसं आता या ठिकाणी 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे. बरोबर? 3, 4, 5. मग 5 आणि 4 9, 9 आणि 3 12. म्हणजे 12 या संख्येला 3 ने जर भाग जात असेल तर या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्येला काय होणार आहे? 3 ने भाग जाणार आहे. मग या अंकापासून किती संख्या तयार होतात हे आपल्याला पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे. मग आपल्याला माहित आहे, समजा 2 अंक दिलेले असतील तर काय करायचं? 2 गुणिले 1 करायचं, म्हणजे 2 अंकापासून 2 संख्या तयार होतात. या ठिकाणी किती अंक आहेत? 1, 2 आणि 3 अंक आहेत. मग 3 पासून उलट क्रमानं काय करायचं? गुणाकार करायचा जायचा. म्हणजे 3, 3 नंतर 2, 2 नंतर 1 यांचा करायचा गुणाकार. मग 3 दोन्ही 6, 6 1 6. म्हणजे याच्यापासून एकूण किती संख्या तयार होणार आहेत? तर त्या 6 संख्या तयार होणार आहेत. मग आणि 6 ही संख्या 3, 4 आणि 5 हे तिन्ही अंक वापरूनच तयार होणार आहेत. म्हणजे या तिन्ही अंकाची बेरीज काय असणार आहे? 12 असणार आहे. म्हणजे एकूण 3 ने निशेष भाग जाणाऱ्या या संख्या किती असतील? 6 असतील. आणि 6 पर्याय कुठे आहे? बघा, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता अशाच प्रकारे तुम्हाला विचारलं समजा की 4 अंकी एकूण किती संख्या तयार होतात? मग काय करायचं? 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि यांचा करायचा गुणाकार. 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 एक 24. म्हणजे 4 अंकापासून किती संख्या तयार होतात? 24 संख्या तयार होतात. बघा, सर्वात लहान 7 अंकी संख्येच्या मागील क्रमिक संख्याच्या सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? बघा, 7 अंकी, सगळ्यात अगोदर 7 अंकी संख्या आपण लिहून घेऊ. 7 अंकी कसली संख्या म्हणतं? लहान म्हणतं. लहान कसली? 7 अंकी लहान. मग बघा, 1 7 किती झालं? तर या ठिकाणी 10 लाख ही 7 अंकी संख्या आहे. 10 लाख ही काय आहे? 7 अंकी संख्या आहे. आणि काय विचारलेलं आहे? संख्येच्या मागील क्रमिक संख्या. मग याच्या मागील कोणती येईल? ती कोणती येणार आहे? 9,99,999. ठीक आहे, 999. आणि याची काय विचारलेली आहे? दर्शनी किंमत विचारली. दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे काय रे? दर्शनी किंमत म्हणजे जे डोळ्याला दिसतो तेच. बरोबर? जो अंक डोळ्याला दिसतो, जसा दिसतो तेवढंच, दुसरं काही त्याच्यामध्ये ऍड करायची गरज नाही. पण स्थानिक किंमत म्हणल्यानंतर काय करावं लागतं? त्या त्या स्थानानुसार त्याची किंमत बदल होते, है की नाही? जसं 5 दशहजार असेल किंवा एकक दशक शतक, याच्यानुसार त्याची स्थानिक किंमत ही काय होत असते?
ठरवली जात असते. तर आता दर्शनी किंमत मग या ठिकाणी 9 आहे म्हणजे 90 आहे, 9 आहे, 9 9 9 9 म्हणजे या प्रत्येक अंकाची किंमत 9 आहे. मग हे 9 किती वेळेस आहे बघा, 9 गुणिले या ठिकाणी 6 आहे, मग 9 सख 54 आलं. म्हणजे याची जी बेरीज आहे ही बेरीज किती आलेली आहे, 54 आलेली आहे. 54 हा पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. ठीक आहे, दिलेला आहे गणित. तर बघा x बरोबर 5, y बरोबर 2 व z बरोबर 3 असल्यास x गुणिले z अधिक y वजा x अधिक 25 भागिले x बरोबर किती. आता या ठिकाणी काय आहे, x गुणिले z आहे, कंस आहे, त्यानंतर अधिक आहे y वजा x अधिक 25 आणि भागिले x आहे. मग आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या दिलेल्या ज्या किमती आहेत त्या याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. मग x ची किंमत 5 आहे, त्याच्यानंतर z ची किंमत किती आहे बघा 3 आहे, अधिक y किती आहे 2 वजा x म्हणजे वजा 5 आलेला आहे, त्याच्यानंतर अधिक 25 आणि x ची किंमत भागिले 5 आलेले. ठीक आहे, मग आता ही आपल्याला पदावली मिळालेली आहे आणि याची काय करायची, याची बेरीज करायची. मग बघा 5 त्रिक 15 अधिक 2 वजा 5 त्यानंतर अधिक या ठिकाणी भागाकार आपण सोडून घेऊ. मग या ठिकाणी 5 1 5 5 5 25 म्हणजे या ठिकाणी 5 आलं. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बेरीज करून घेऊ. 12 15 आणि 2 15 आणि 2 किती 17 वजा 5 अधिक 5 मग 17 मधून 5 गेले, खाली उरले 12 12 परत 5 17 परत 17 आलं. मग 17 हे उत्तर कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. ठीक आहे, दिलेल्या अक्षराच्या किमती ठेवून ते उदाहरण काय करायचं आहे, सोडवायचं आहे. याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते बघू. बघा खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा म्हणते. काय म्हणते, शेकडेवारी काढा. मग कशी काढायची, तर याच्यामध्ये एकूण भाग किती आहेत ते आपण पाहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 भाग आहेत. एकूण किती आहेत भाग, 16 भाग आहेत, बरोबर. आणि याचा रेखांकित भाग जर बघितला तर हा 1 झाला, हा 2 मिळून 1 म्हणजे 2 झाले, 3 आणि 4 झालं. किती झाले, 4 झालं. मग आता 4/16 म्हणजे 16 भागापैकी 4 भाग कसे आहेत, रेखांकित आहेत, रंगवलेले आहेत. मग याचा जर संक्षिप्त रूप दिलं तर काय करावं लागेल, तर या दोन्हीला 4 न भाग जातो म्हणून याला 4 न भाग घातला, याला 4 न भाग घातला म्हणजे इथं 1 आलं, इथं आलं 4. मग 1/4 म्हणजेच किती टक्के येतं, तर 25% एवढा येतं. आणि 25% हा पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी. समजलं काय, चला पुढे. बघा इकडं आता काय करायचं, समजलं. 4/8 मध्ये 2/4 ची दुप्पट किती वेळा मिळवावी म्हणजे बेरीज 12 येईल. आता एक लक्षात घ्या, 4/8 दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2/4 ची दुप्पट म्हणजेच या ठिकाणी 2/4 ची दुप्पट 2/4 ची जर दुप्पट केली तर ती किती येते बघा, ती येते 4/8 येते, 4/8 येते. ठीक आहे, मग आता हे 12 कधी येणार आहे बघा, तर 12 हे कधी येणार आहे, ज्या वेळेला 8 ने एखाद्या संख्येला भागल्यानंतर त्या ठिकाणी 12 येणार, बरोबर. मग काय करायचं, तर 12 आणि 8 यांचा गुणाकार करून घ्यायचा कधीही. बघा काय करायचं, उत्तर काय दिलेलं आहे, 12 दिलेला आहे आणि या ठिकाणचा जो छेद आहे या छेदानं या बेरजेला गुणायचं आहे. मग 12 ती 96 झालं. ठीक आहे, मग आता काय करायचं, तर 96 वरी येण्यासाठी 4 एकमेकात किती वेळेस मिळवावं लागेल हे काढावं लागणार आहे. किंवा मग हे जे 96 आलेलं आहे या 96 ला हा जो अंश दिसतो या अंशानं डायरेक्ट भागायचं, बरोबर. मग बघा 4 1 4 4 2 8 आणि 4 चौक 16 म्हणजे 24 वेळा येणार आहे. परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्यायचंय मित्रांनो, काय लक्षात घ्यायचं की या ठिकाणी 4/8 हे आपल्याला एकदा दिलेलं आहे, म्हणून याच्यातून 1 वजा करायचं म्हणजे 23 वेळा येणार. किती वेळा येणार आहे, 23 वेळा येणार आहे. आणि 23 कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. समजलं का. आता काय केलं, याच्या छेदानं जी बेरीज आली त्याला गुणलं आणि अंशानं त्याला भागलं. ठीक आहे, क्लिअर. चला पुढे बघा,
6/4, 6/8, 6/2, 6/7, 6/3 या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा व सर्वात लहान अपूर्णांकातील फरक किती? आता या ठिकाणी बघा, पहिला अपूर्णांक आहे 6/4, दुसरा अपूर्णांक दिलेला आहे 6/8, तिसरा अपूर्णांक आहे 6/2, चौथा अपूर्णांक आहे 6/7 आणि पाचवा अपूर्णांक आहे 6/3. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे तर सर्व अपूर्णांकाचा अंश जो आहे हा अंश मात्र सारखा आहे आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे अंश सारखा असेल त्यावेळेला काय करायचं तर ज्याचा छेद हा सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो, लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी सर्वात लहान छेद कशाचा आहे तर याचा आहे, म्हणून हा अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे. बघा आपल्याला काय विचारलेलं आहे तर उतरत्या क्रमाने मांडणी म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक त्याच्यापेक्षा लहान, मग सर्वात मोठा अपूर्णांक आपण या ठिकाणी लिहून घेतला. त्याच्यानंतर राहिलेल्या मध्ये 6/2 पेक्षा लहान अपूर्णांक कोणता आहे 6/3 आहे. त्यानंतर 6/4, 6/7 आणि 6/8. आता हा आपला उतरता क्रम झाला आणि उतरता क्रम झाल्यानंतर काय म्हणतं सर्वात मोठा व सर्वात लहान अपूर्णांकातील फरक. मग सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे तर तो आहे 6/2 आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे 6/8. यातला फरक म्हणलं की वजाबाकी करायचं. मग काय करायचं याचं तर इकडला जो छेद आहे दुसऱ्या अपूर्णांकातील छेद आणि पहिल्या अपूर्णांकातील अंश यांचा करायचा गुणाकार आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश. मग 6×8 48 वजा 6×2 12. मग 48 मधून 12 गेले तर 8 मधून 2 गेले 6 राहिले आणि 4 मधून 1 गेला 3 राहिले म्हणजे उत्तर आलेलं आहे 36. काय आलेलं आहे 36 आणि या ठिकाणी 8×2 16. याचा जो छेद आलेला आहे तो किती आलेला आहे 16. बरोबर 16. मग आता याला बघा याला कितीने भाग जातो 4च्या. मग या ठिकाणी बघा याला जर आपण 4 न भागलं तर उत्तर काय येतं 4×4 16 आणि किती 4×9 36. 9×4 9/4 हे याचं उत्तर येणार आहे. ठिकाणी 9/4 हे उत्तर आहे, पण या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, इथे 9 पाहिजे होतं. समजलं का 9/4 तिथं येतं. चला पुढं पर्यायातील अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य पर्याय. मग आता पर्याय बघा या ठिकाणी 50 ची म्हणल्यानंतर गुणाकार येतं 2/5 बरोबर किती आलेला आहे 20 आलेला आहे. मग 5×1 5 5×1 5 10 10×2 20 हे पर्याय बरोबर आहे. त्यानंतर दुसरा पर्याय कोणता आहे तर 9/4 ची 40 पट बरोबर 90 येते का तर बघा 4×1 4×1 म्हणजे 10 10×9 म्हणजेच 90 येते म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा पर्याय बघा 65 ची म्हणजे गुणाकार 4/13 बरोबर 9 आहे का बघा 13×5 13×13 13×5 65 बरोबर. पण या ठिकाणी चिन्ह कोणतं आहे मित्रांनो या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे आणि 5×4 बरोबर किती होतं 5×20 होतं, पण या ठिकाणी 9 दिलेला आहे म्हणून तिसरा पर्याय हा कसा आहे अयोग्य आहे, चुकीचा आहे. चला पुढे बघा 9/3 4/3 5/3 6/3 आणि 2/3 अपूर्णांकाचा करता क्रम लावल्यास सर्वात लहान व सर्वात मोठ्या अपूर्णांकाच्या बेरजेतून मिळणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य असलेला अपूर्णांक पर्यायातून निवडा. काय काय आहेत कंडिशन काय काय आहेत बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तर दिलेले जे काही अपूर्णांक आहेत त्याचा काय करायचं आहे उतरता क्रम लावायचा आहे. मग या ठिकाणी अपूर्णांक लिहून घेऊ 9/3 4/3 5/3 6/3 आणि 2/3. आता याचा काय करायचं आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. मग उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक. आता छेद सर्वांचा सारखा आहे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. मग या ठिकाणी 9/3 हा अपूर्णांक मोठा आहे, त्याच्यापेक्षा लहान अपूर्णांक कोणता आहे तर 6/3, याच्यापेक्षा लहान 5/3, याच्यापेक्षा लहान 4/3 आणि 2
छेद 3 अशा प्रकारे आपण उतरता क्रम लावलेला आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये पुन्हा काय म्हणतं, सर्वात लहान व सर्वात मोठ्या अपूर्णांकाची बेरीज म्हणतं. मग सर्वात लहान अपूर्णांक 9/3 हा सर्वात मोठा अपूर्णांक आणि 2/3 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. याची करायची बेरीज. मग 9 आणि 2 किती झाले, 11/3 झाले. ओके, ही दुसरी कंडिशन आपण पूर्ण केलेली आहे. त्याच्यानंतर तिसरं काय म्हणतं बघा, तर मिळणारा अपूर्णांक त्याचा सममूल्य असलेला अपूर्णांक पर्यायातून निवडा. म्हणजे याच्यातील सममूल्य अपूर्णांक कोणता आहे, मग 11/3 हाच अपूर्णांक आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक. बघा, पर्यायातील कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्या अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार नाही, कोणत्या करता येणार नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो आणि छेद लहान असतो त्याच अपूर्णांकाचं फक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येतं. ज्याचा अंश हा छेदापेक्षा लहान आहे त्या अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येत नाही. मग या ठिकाणी बघितलं 13 हे 7 पेक्षा कसं आहे, मोठा आहे, म्हणजे याचा करता येतो. 9 हे 12 पेक्षा लहान आहे, म्हणजे याचा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार नाही. ठीक आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहू. बघा, गुण्य व गुणकातील फरक 0 आहे तर पर्यायातील कोणता गुणाकार असू शकणार नाही. आता एक लक्षात घ्या, गुण्य आणि गुणक हे गुण्य आणि गुणक आहे याच्यामध्ये, बरोबर. याच्यातील फरक किती आहे, 0 आहे. याचा अर्थ दोन्ही कसे आहेत रे, सारखेच आहेत. दोन्ही कसे आहेत, सारखेच आहेत. 4 मधून 4 गेले, किती राहिले, 0. म्हणजे फरक किती आला, 0 आला. म्हणजे दोन्ही सारखेच आहेत. तर याच्यातील गुणाकार कोणता असू शकणार नाही म्हणतं. याचाच अर्थ ज्यावेळेला गुण्य आणि गुणक सारखे असतील त्यावेळेला त्याचा काय असतो, वर्ग असतो. मग 1 हा 1चा वर्ग आहे, 169 हा 13चा वर्ग आहे, 289 हा कशाचा वर्ग, 17चा वर्ग आहे. मात्र 2 हा कशाचाच वर्ग नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. चला, 1/1 अधिक 1/2 अधिक 1/3 अधिक 1/4 तर 1/11 याचं उत्तर किती आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. एकदम सोपा आहे. काय करायचं, आपण पहिल्यांदा सोडून घेऊ. बघा, 2 आणि यांचा गुणाकार केला, 1 अधिक बे दोन्ही बे 1 बे अधिक 1 3 दोन्ही 6. मग या ठिकाणी जर बघितलं तर याचा सोडवली बेरीज केली तर या ठिकाणी काय होईल, 6 अधिक 2 आणि 6 दोन्ही 12 आलं. म्हणजे 8/12 जर केलं तर या ठिकाणी 4 न भाग जातो. याला किती न भाग जातो, तर भागिले 4 करूयात, याला भागिले 4 करूयात. म्हणजे या ठिकाणी 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिक 12. उत्तर आलेलं आहे 2/3. ठीक आहे. मग 2/3 या दोन्हीची काय केली, बेरीज केली, उत्तर आलं 2/3. त्याच्यानंतर पुढचं जर बेरीज केली तर 2/3 अधिक 1/3 गुणिले 4 जर केलं, बरोबर बरोबर. मग या ठिकाणी समान जर आपण छेद करून घेतला तर बघा या ठिकाणी 2 आणि 4 त्रिक 12 केलं. मग या ठिकाणी सुद्धा काय होईल, याला 4 न गुणावं लागेल, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी किती होणार आहे, 4 दोन्ही 8 होणार आहे, अधिक 1/12 म्हणजे 9/12. मग 9/12 याला जर 3 न भागलं तर 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे 3/4 आलं. याचाच अर्थ जसजशी बेरीज करत जाऊ तसतसं काय होणार आहे, तर पुढचा या ठिकाणी पुढचा जो छेद आहे गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिलेला, याच्यामधील पहिली संख्या हा अंश असणार आहे, दुसरी संख्या छेद असणार आहे. पुढे जर बेरीज केली तर पहिला अंश 4 येईल आणि दुसरा त्याचा छेद काय येणार आहे, 5 येणार आहे. तसंच इथपर्यंत जर गेलं तर 11/12 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. मग 11/12 पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. ठीक, चला 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 फटाफट करायचंय. आता काय आहे इथं,
12.5 मीटर, 17.25 मीटर वजा किती म्हणजे 21.5 मीटर. आपल्याला 12.5 मीटर म्हणजे किती ते पहिल्यांदा लिहावं लागेल. बघा या ठिकाणी 12.5 मीटर म्हणतं, मग 12.5 मीटर म्हणजेच किती आलं 12.50 येईल का? बरोबर, एका मीटर मध्ये 100 असतं. बरोबर, मग अर्धा मीटर मध्ये 50 आलं, मग 12.50 याला आपण मीटर मध्ये लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात 17.25 मीटर. मग 17.25 मीटर म्हणजे किती आलं तर 17.25 येईल का? 17.25 आलं. त्याच्यामध्ये किती मिळवायचे म्हणजे 21.5 मीटर म्हणतं. मग याची काय करून घेऊयात पहिल्यांदा बेरीज करून घेऊ. ठीक आहे. मग या ठिकाणी 5 5, 5 आणि 2 7, या ठिकाणी 7 आणि 2 9, 1 आणि 1 2 म्हणजे किती आलं 2.35 मीटर आलं. बघा मित्रांनो किती आलं 2.35. आणि काय करायचं मग हे जे 2.35 आहे हे 21.5 मीटर याच्यातून वजा करायचे. हे जे 2.35 आहे का नाही या 2.35 मधून इथं किती दिलेले आहेत बघा, इथं दिलेलं आहे 21.5 मीटर. मग 21.5 मीटर म्हणजे 21.50 आलं. ठीक आहे. हे वजा करायचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती पाहिजेत हे आपल्याला समजणार आहे. मग या ठिकाणी 5 मधून 0 गेले 5 राहिले, 7 मधून 5 गेले 2 राहिले, 9 मधून 1 गेला 8 राहिले, 2 मधून 2 गेले 0 राहिले, म्हणजे 8.25 कितीच्या ठिकाणी काय येणार आहे 8.25 मीटर येणार आहे. आणि 8.25 हा पर्याय क्रमांक तिसरा असणार आहे. बघा याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे ते आपण बघू. तर बघा घ्या 4800 सेंटीमीटर लांबीची तार 7 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. आता या ठिकाणी बघा लांबी जी आहे ती आहे 4800 मीटर आहे. ठीक आहे, सेंटीमीटर आहे. आणि त्याला किती ठिकाणी कापायचंय. आता ही तार आहे आणि या तारेला कापायचंय. आपण या तारेला सुरुवातीलाच कधी कापणार आहे का नाही, तर सुरुवातीचा भाग सोडून या ठिकाणी हा कापणार आहे. मग एक ठिकाणी कापल्यानंतर हिचे किती तुकडे झाले 2 झाले. मग जेवढं आपण काप घेतो त्याच्यापेक्षा एक तुकडा हा जास्त होतो. बरोबर, मग या ठिकाणी 7 ठिकाणी कापलं तर तुकडे किती होतील 8 तुकडे होतील. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे तर प्रत्येक तुकड्याची लांबी विचारली, म्हणून याला काय करायचं 4800 सेंटीमीटरला 8 न भागायचं. ठीक आहे. 8 पंचे 40, 8 सर 48, हे 2 शून्य तसंच म्हणजे 600 सेंटीमीटर. 600 सेंटीमीटर. आता बघा आपल्याला 600 सेंटीमीटर हे उत्तर आलेलं आहे, परंतु आपल्याला जे उत्तर दिलेलं आहे ते कशात दिलेलं आहे मीटर मध्ये दिलेलं आहे. मग 600 सेंटीमीटर याला जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं तर काय करावं लागेल 100 न याला भागावं लागेल. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे 6 मीटर एवढं लांबीचा तुकडा होणार आहे. बरोबर, मग 6 मीटर लांबी कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. बरोबर, त्याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहू. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 100 झाडे लावली, प्रत्येक 2 झाडांमधील अंतर 10 मीटर आहे, तर त्या रस्त्याची लांबी किती. आता बघा या ठिकाणी हा एक रस्ता आहे आणि या रस्त्याच्या काय म्हणतंय दोन्ही बाजूला प्रत्येकी 100 म्हणजे इकडे 100 झाडं आहेत आणि इकडे 100 झाड आहेत. बरोबर, आणि या 2 झाडांमध्ये इथं एक झाड आहे, इथं एक झाड आहे, असे 100 झाडं इकडे आहेत, 100 झाडं इकडे आहेत. आणि दोन्ही झाडाच्या मधील अंतर जे आहे ते आहे किती आहे 10 मीटरचं अंतर आहे. किती आहे 10 मीटरचं आहे. मग 100 झाड आहेत बघा, 100 झाड आहेत, परंतु रस्त्याच्या सुरुवातीला जे झाड आहे याच्या पुढे मात्र 10 मीटरचं अंतर आपण पकडत नाही. 100 मधून एक झाड वजा केलं, 100 मधून किती झाड वजा केलं एक झाड वजा केलं, खाली उरले 99 झाड. आणि या 99 झाडामध्ये कितीचं अंतर आहे 10 मीटरचं अंतर आहे. मग 99 झाडामध्ये गुणिले 10 जर केलं तर 990 मीटर एवढ्या लांबीचा हा काय असणार आहे रस्ता असणार आहे. आणि 990 मीटर पर्याय क्रमांक 3 आहे. समजलं का. चला पुढे. एका चौरसाकार मैदानाला प्रणय फेऱ्या मारतो. एक फेरी पूर्ण केल्यावर 240 मीटर अंतर होते, तर त्याने 2400 मीटर अंतर एकूण किती फेऱ्यामध्ये पूर्ण केले असावे. बघा काय हे एक चौरसाकृती मैदान आहे. ठीक आहे, आणि प्रणव काय करतो या मैदानाला एक फेरी पूर्ण करतो. पूर्ण केल्यानंतर त्याचं अंतर किती होतं 240 मीटर होतं. बघा 240 मीटर होतं. मग बघा
240 मीटर अंतर एका फेरीमध्ये होतं, एका फेरीमध्ये. तर 2400 हे अंतर किती फेऱ्यामध्ये होतं? काय करायचं? तिरकस गुणाकार करून टाकायचं. बरोबर, तिरकस गुणाकार. किंवा मग काय करायचं? एका फेरीतील अंतरानं एकूण अंतराला काय करायचं? भागायचं. ठीक आहे, ठीक आहे. 240 एका 240, 240 एका 240 राहिले 10, म्हणजे 10 फेऱ्यामध्ये त्याचं 2400 मीटर अंतर हे पूर्ण होणार आहे. आणि 10 फेऱ्या हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे बघा. 500 डेसिग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? 500 डेसिग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? याच्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? किलो हेक्टो डेका ग्रॅम मीटर किंवा लिटर. पुन्हा इथं डेसी, सेंटी आणि मिली. सेंटी, मिली या गोष्टी आपल्याला काय पाहिजेत? पाठ पाहिजेत. आपल्याला काय विचारलंय? 500 डेसिग्रॅम. मग 500 डेसिग्रॅम या ठिकाणी आहे आणि आपल्याला विचारलंय हेक्टोग्रॅम. मग हेक्टोग्रॅम म्हणजे काय करायचंय आपल्याला? तर डावीकडे जायचंय. जसं डावीकडे जातात तसं त्याला भागिले 10 होत जात. ठीक आहे. मग या 500ला या ठिकाणी बघा, या 500ला भागिले 10 जर केलं तर इथं येतात 50 ग्रॅम येतात. बरोबर. त्याच्यानंतर डेकाला 50 ला परत 10 भागलं तर या ठिकाणी 5 डेकाग्रॅम. बरोबर. त्याच्यानंतर हेक्टोग्रॅम म्हणतं, मग या ठिकाणी 0 किंवा या 5 ला जर 10 ने भागलं तर 0.5 अशा प्रकारे हेक्टोग्रॅम येणार आहे. आणि 0.5 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. ठीक आहे. चला पुढे. हे झालं. त्याच्यानंतर पुढचं, एका डब्यात 15 किलोग्रॅम 500 ग्रॅम तांदूळ भरले तर 10 डब्यात किती तांदूळ मावतील? काय करायचं? 15.500 याला डायरेक्ट 10 न गुणायचं आहे. ठीक आहे. मग काय झालं? 15 आणि या ठिकाणी 5000 अशा प्रकारे आलं. आता या ठिकाणी दशांश चिन्ह हे किती अंक सोडून आहे? 1 2 3. मग 1 2 3 अंक सोडून या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं म्हणजेच या ठिकाणी तांदूळ किती मावेल? 155 किलोग्रॅम मावेल. मग 155 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण बघा. निलेशला मीटिंगला 12:30 वाजता पोहोचायचे होते. गाडी उशिरा आल्यामुळे 1.25 तास उशीर झाला तर तो मीटिंगला किती वाजता पोहोचेल? आता या ठिकाणी 12:30 म्हणजे 12:30 होतात. किती मिनिटं होतात? 12:30 म्हणजे 12:30 होतात. तर या ठिकाणी तो ऑफिसला उशिरा पोहोचला. किती उशिरा पोहोचला? तर 1.25 तास उशीर झाला. मग 1.25 तास म्हणजेच या ठिकाणी 12:30च्या ऐवजी तो 1.25 तास उशिरा निघाला. मग 1.25 तासला 1:15 तो काय झाला? पुढे गेला. बरोबर. मग या ठिकाणी जर बघितलं तर बघा, या ठिकाणी 5 3 आणि 1 4 आणि या ठिकाणी 13 म्हणजे 1:45 13 यालाच आपण 12 ताशी घड्याळामध्ये 1 या ठिकाणी 45 असं म्हणतो. बरोबर. मग 1:45 हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. बघा, मध्यान्नोत्तर 9 वाजता सुटलेली गाडी मध्यान्हपूर्व 11 वाजता पोहोचली तर गाडी पोहोचण्यासाठी एकूण किती तास वेळ लागला? आता हे शब्द जे आहेत हे महत्वाचे आहेत. बघा, मध्यान्नोत्तर म्हणजे काय? दुपारी 12च्या नंतर. मग 12च्या नंतर 9 वाजता म्हणजे किती वाजता? रात्रीचे 9. मध्यान्नोत्तर याचा अर्थ सायंकाळी, संध्याकाळी, रात्री 9 वाजता गाडी सुटली. मग सकाळी 9 वाजेपर्यंत किती तास झाले? 12 तास झाले. बरोबर. आणि 9च्या पुढे 11 पर्यंत 9 ते 11 पर्यंत किती तास झाले? 2 तास झाले. मग 12 आणि 2 मिळून किती तास झाले? 14 तास झाले. बघा, आणि 14 तास हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. पुढचा प्रकार कसा आहे बघा. आता कॅलेंडरवरचं गणित आहे. ठीक आहे. कसं येतं बघूत. आता सुजलचा जन्म 18 ऑक्टोबर 2012 रोजी झाला. त्याच वर्षाची गांधी जयंती
गुरुवारी असेल तर सुजलचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? बघा आता एक लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येक दिवस हा पाठ पाहिजे. जोपर्यंत वर्षातील दिवस आपल्याला पाठ नसतील, उदाहरणार्थ गांधी जयंती कधी असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी असते, महात्मा ज्योतिबा फुले जयंती कधी असते, पुण्यतिथ्या जयंत्या या कोणत्या तारखेला असतात आणि दिनविषय हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण की या ठिकाणी बघा गांधी जयंती आलेला आहे, मग गांधी जयंती किती तारखेला असते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय म्हणतात, गांधी जयंती गुरुवारी आहे, पण गांधी जयंती कधी असते रे? 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते बघा, 2 ऑक्टोबर. मग 2 ऑक्टोबरला कोण वार आलेला आहे? गुरुवार आलेला आहे. आणि सुजलचा जन्म कधी झालेला आहे? 18 ऑक्टोबरला झालाय, 18 ऑक्टोबर. मग 18 ऑक्टोबरचा वार आपल्याला काढावा लागेल, बरोबर. मग 18 ऑक्टोबरचा वार काढण्यासाठी काय करावं लागेल? या 7 मध्ये बघा, 7 सॉरी या 2 मध्ये 2 मध्ये 7 मिळवलं म्हणजे पुढचा गुरुवार येणार आहे. त्याच्यानंतर 7 मिळवलं म्हणजे पुढचा गुरुवार येणार आहे. मग 2 7 7 14 15 आणि 16, 16 तारखेला गुरुवार येतोय बघा. 16 तारखेला कोणता वार येतोय? 16 तारखेला गुरुवार येतो. मग 17 तारखेला शुक्रवार आणि 18 तारखेला शनिवार येतो. म्हणजेच या ठिकाणी काय झालेला आहे, तर 18 ऑक्टोबर म्हणजे सुजलचा जन्मदिवस हा कोण वार असणार आहे? तो असणार आहे शनिवार, तो असणार आहे शनिवार. आणि त्याचा कितवा वाढदिवस म्हटलेला आहे? तिसरा वाढदिवस म्हटलेला आहे. मग बघा 12ला जन्म झाला, 2012ला जन्म झालेला आहे, त्याचा पहिला वाढदिवस होईल 2013ला, दुसरा वाढदिवस होईल 2014ला आणि तिसरा वाढदिवस जो आहे तो होणार आहे 2015ला. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी बऱ्याच जणांची आपली चूक काय होती मित्रांनो, तर या ठिकाणी हे 2012 हे जे वर्ष आहे हे कसं आहे? लीप वर्ष आहे. आणि लीप वर्ष असल्यामुळं आपण फक्त महिन्यात 2 दिवस पुढे सरकतो. परंतु इथंच आपली चूक होते. कारण काय की या ठिकाणी महिना कोणता आहे? ऑक्टोबर महिना आहे. लीप वर्षामध्ये जो दिवस वाढतो तो फेब्रुवारी मधील एक दिवस वाढल्यामुळे तो वाढतो. परंतु या ठिकाणी फेब्रुवारी हा महिना येत नसल्यामुळे तो एक दिवस फक्त पुढे जाणार आहे. 2012चं वर्ष एक दिवस पुढे जाणार आहे. मग या ठिकाणी जर शनिवार असेल तर 2013ला तो कोणता वार असणार आहे? तो असणार आहे रविवार, रविवार असणार आहे. त्याच्यानंतर 13 हे वर्ष 2014 मध्ये एक दिवस पुढे सरकणार आहे. मग त्या ठिकाणी येणार आहे सोमवार. आणि 14 हे वर्ष एक दिवस पुढे सरकणार आहे. मग या ठिकाणी येणार आहे मंगळवार. काय येणार आहे? मंगळवार. म्हणजेच सुजलचा तिसरा वाढदिवस जो आहे तो कोणत्या वारी येणार आहे? मंगळवारी येणार आहे. आणि हा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. आता याच्या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं की लीप वर्षामध्ये 2 दिवस पुढील वर्षामध्ये काय होतं? 2 दिवस पुढे सरकतं, बरोबर. आणि साधारण वर्षामध्ये एक दिवस पुढे सरकत असतं, बरोबर. पण जर फेब्रुवारी महिन्याच्या पुढे जर तारीख असेल तर एकच दिवस पुढे सरकणार आहे. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं काय आहे तर बघा काय आहे? 1 रीम कागद भागिले 1 डझन कागद गुणिले पाव डझन कागद बरोबर किती? आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की 1 रीम म्हणजे किती, 1 ग्रोस म्हणजे किती कागद, 1 डझन म्हणजे किती कागद आणि 1 दस्ता म्हणजे किती कागद हे आपल्याला सर्व माहित पाहिजे, बरोबर. आता मला सांगा 1 रीम कागद म्हणजे किती असतात? बघा 1 रीम कागद, 1 रीम बरोबर 480 कागद असतात. त्याच्यानंतर 1 डझन आहे बघा, 1 डझन, 1 डझन म्हणजे किती कागद आले रे? तर 12 कागद आले. आणि पाव डझन बघा, पाव डझन म्हणजे आपल्याला माहित आहे की पाव, अर्धा, पाऊण आणि 1. एका गोष्टीचे 4 भाग केले की एक भाग जो होतो त्याला पाव म्हणायचं. मग 12ला 4 न भागा, 4 न भागलं किती उत्तर आलं? 3 आलं. म्हणजे पाव डझन कागद म्हणजेच किती कागद? 3 कागद. पाव डझन म्हणजे 3 कागद आले बघा, बरोबर. आता हे कागद काय करायचे? या पदावलीमध्ये या उदाहरणामध्ये ठेवायचे आणि उदाहरण सोडवायचं. आता 1 रीम कागद म्हणजे 480 कागद भागिले 12 गुणिले पाव डझन म्हणजे किती? 3. ठीक आहे, बरोबर. आता काय केलं बघा, तर 12 एक 12, 12 चौक 48, 40. मग या ठिकाणी 40 गुणिले 3 आलं.
40 गुणिले 3 आलं. मग 40 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिक 12 आणि या ठिकाणी एक शून्य दिलं. म्हणजे किती कागद आले मित्रांनो? 120 कागद या ठिकाणी आलेले आहेत. मग याच्या 120 कागद जर आपण बघितलं तर 120 कागद, आता एक डझन मध्ये 12 कागद असतात. मग 120 डझन, 120 कागद किती डझनामध्ये येतील? सरळ सरळ याला काय करायचं? 12 न भागायचं. बरोबर. मग 12 एक 12, 12 एक 12 म्हणजे या ठिकाणी आले 10 डझन कागद. किती आले? 10 डझन कागद. आणि 10 डझन हा पर्याय क्रमांक 3 आहे. बरोबर, समजलं? आता अशा प्रकारचे गणित सोडवत असताना आपल्याला महत्वाचं काय माहिती पाहिजे? रिम, ग्रोस, दस्ता आणि डझन या गोष्टी आपल्याला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण काय आहे बघा. हा, एका गोष्टीच्या पुस्तकाला एक ग्रोस एवढी पाने आहेत. बघा किती पाने आहेत रे? एक ग्रोस एवढी पानं आहेत. तर 10 पुस्तकं तयार करण्यासाठी एकूण किती पाने लागतील? आता एक ग्रोस आपण या ठिकाणी बघितलं की एक डझन म्हणजे 12 कागद. एक दस्ता म्हणजे 24 कागद. त्याच्यानंतर एक ग्रोस 144 कागद आणि एक रिम म्हणजे 480 कागद. बरोबर बरोबर. मग आता एका पुस्तकाला किती ग्रोस कागद आहेत? एक ग्रोस कागद म्हणजे 144 पानं आहेत. बघा एका पुस्तकाला किती पानं आहेत? 144 पानं आहेत. तर 10 पुस्तकं तयार करण्यासाठी, मग 10 पुस्तकं तयार करण्यासाठी काय करावं लागेल? गुणिले 10 करावं लागेल. बरोबर. मग या ठिकाणी जर बघितलं तर गुणाकार किती येतो? 1440 एवढा गुणाकार येणार आहे. म्हणजे त्या 10 पुस्तकाला 1440 पानं लागतील. आणि 1440 हा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. आता ही गोष्ट झाली की याच्यानंतर एक लक्षात घ्या, ह्या पायऱ्या आहेत बघा. या काय आहेत? या पायऱ्या आहेत. ही सर्वात छोटी पायरी आहे. ही छोटी पायरी जी आहे याला काय म्हणायचं? याला म्हणायचं डझन. डझन. याच्यापेक्षा वरची पायरी ती असते दस्ता. त्याच्यापेक्षा वरची पायरी जी आहे तो असतो ग्रोस. आणि त्याच्यापेक्षा वरची पायरी आहे ती असते रिम. मग याच्यामध्ये 12 कागद, याच्यामध्ये 24 कागद. 12 दोन्ही 24 लक्षात ठेवायचं. 12 दोन्ही 24. त्यानंतर 12चा वर्ग लक्षात ठेवायचं, तो असतो 144. डझनाचा वर्ग ग्रोस असतो बघा. डझनाचा वर्ग ग्रोस असतो. डझनाची दुप्पट दस्ता असते. आणि त्यानंतर या ठिकाणी 480 कागदाची रिम. हा जो चढता उतार आहे, चढता क्रम आहे, हा आपल्याला काय करायचा? लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? काय आहे उदाहरण बघा. रमेश चला, रमेशकडे 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा आहेत. त्यातील 50 रुपयाच्या नोटाची एकूण रक्कम 900 रुपये आहे. तर 100 रुपयाच्या नोटाची एकूण रक्कम किती असावी? असा प्रश्न आहे. बघा काय म्हणतं? गणित व्यवस्थित वाचून समजून घ्या. सगळ्या नोटा कशा आहेत रे? समान आहेत. बरोबर. मग आता 20 रुपयाचे आहेत, 50 रुपये, 100 रुपयाचे आहेत. आणि या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे? त्यातील 50 रुपयाच्या नोटाची रक्कम 900 रुपये आहे. बरोबर. मग या 900 रुपयाला जर आपण 50 न भागलं तर आपल्याला एकूण नोटा निघतील का नाही? बरोबर का? मग हे शून्य गेलं, हे शून्य गेलं. 5 एक 5, 5 एक 5, उरले 4, 5 40. बरोबर बरोबर. म्हणजे प्रत्येक 50 रुपयाच्या किती नोटा आहेत रे? 18 नोटा आहेत. बरोबर. किती आहेत? 18 नोटा. मग काय म्हणतं? तर सगळ्या कशा आहेत? समान आहेत. म्हणजे 20 रुपयाच्या 18 नोटा असतील, 50 रुपयाच्या 18 नोटा असतील आणि 100 रुपयाच्या किती नोटा असतील? 18च नोटा असतील. मग या ठिकाणी बघा 100 रुपयाच्या नोटाची एकूण रक्कम किती म्हणतं? मग काय करायचं? तर 100 रुपयाला या 18 नोटा गुणायचं. 18 एक 18 आणि हे 2 शून्य म्हणजे किती झाले रे? 1800 रुपये झाले. आणि 1800 रुपये हा पर्याय कुठे आहे? मग पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. समजलं का हे?
बघा, सहलीसाठी 45 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 350 रुपये जमा केले होते. तर त्यामध्ये 500 रुपयाच्या 31 नोटा व उरलेल्या 10 रुपयाच्या होत्या. यात 10 रुपयाच्या एकूण किती नोटा आहेत? आता बघा, 45 विद्यार्थ्यांनी 350 रुपये प्रमाणे एकूण रक्कम किती होते ते आपल्याला काढावं लागेल. मग या ठिकाणी बघा, 350 गुणिले 45 करून घ्या. मग या ठिकाणी बघा, 5 5 25 ला 5 आले, हातचे आलेले आहेत 2. त्यानंतर 5 5 5 त्रिक 15, 16 आणि 1 17. या ठिकाणी शून्य आलं, हे शून्य दिलं. त्यानंतर या ठिकाणी शून्य आलं. 5 चोक 20 ला शून्य, हातचे आले 2 आणि 4 त्रिक 12, 12 आणि 2 14. याची करायची बेरीज, हे शून्य, 5 5, हे 7, हे 5 आणि 1 किती झालेलं आहे? तर या ठिकाणी बघा 15,750 एवढी रक्कम ही जमा झाली. बरोबर. आता याच्यात काय करायचं आहे? 500 रुपयाच्या 31 नोटा. मग 500 रुपयाच्या बघा, 500 रुपयाच्या 31 नोटा म्हणतं. मग 500 गुणिले 31 करायचं. मग बघा, 5 1 5 आणि 5 त्रिक 15 आणि हे 2 शून्य दिलं. मग हे जी रक्कम आहे ती एकूण रकमेतून वजा करावी लागेल. मग या ठिकाणी 15,500 हे वजा केले. खाली किती उरले बघा, शून्य. या ठिकाणी 5, 7 मधून 5 गेले, 2 उरले. या ठिकाणी शून्य, म्हणजे किती उरले? 250 रुपये उरलेले आहेत. आणि याच्यामध्ये 10च्या नोटा म्हणतं. मग या 250 ला काय करायचं? तर या 250 ला 10 ने भागायचं. मग हे शून्य गेले, हे शून्य गेले, खाली किती उरले? 25 उरले. मग 25 नोटा या 10 रुपयाच्या राहतील. आणि हा पर्याय कुठे आहे? मग पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे बघा. 15 मीटर, असं का होईल? दुसरे पुढचे 15 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी असलेल्या सभागृहामध्ये एका बाजूस 3 मीटर लांब व 2 मीटर रुंदीचे व्यासपीठ तयार केलं. तर त्या व्यासपीठ सोडून उरलेल्या सभागृहाचे क्षेत्रफळ किती? बघा, आता या ठिकाणी हे एक सभागृह आहे, हे एक सभागृह अशा प्रकारचं आहे. आणि या सभागृहामध्ये काय केलेलं आहे? तर 3 मीटर लांब. आता याची सभागृहाची रुंदी जी आहे ती किती आहे? 12 मीटर आहे. आणि लांबी जी आहे ती आहे 15 मीटर. आणि एका बाजूला त्याला काय केलेलं आहे? तर 3 मीटर आणि 2 मीटर लांबीचं काय केलेलं आहे? या ठिकाणी एक व्यासपीठ तयार केलेलं आहे. मग या व्यासपीठाचं क्षेत्रफळ काय करावं लागेल? काढावं लागेल. आणि ह्याचं सोडून बाकीची ही जी आकृती आहे त्याचं क्षेत्रफळ किती आहे असा प्रश्न आहे. बरोबर. मग काय करायचं बघा, सगळ्यात अगोदर गोष्ट अशी आहे की या सभागृहाचं क्षेत्रफळ काढायचं. सभागृहाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. मग सभागृहाचं क्षेत्रफळ म्हणजे या ठिकाणी सभागृह कोणत्या आकाराचा आहे रे? आयताच्या आकाराचा आहे. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी असतं बघा, लांबी गुणिले रुंदी. मग या ठिकाणी बघा, लांबी किती आहे याची? 15 मीटर आहे आणि रुंदी आहे 12 मीटर. यांचा गुणाकार केला, 15 दोन्ही 30 ला शून्य, हातचे आले 3, 15 1 15 आणि 3 18, म्हणजे 180 चौरस मीटर एवढं या सभागृहाचं क्षेत्रफळ झालेलं आहे. मग आता काय करायचं? तर या ठिकाणचा जो व्यासपीठ आहे, या व्यासपीठ याचं जर माप बघितलं ते सुद्धा कसं आहे? इथं 3 आहे, इथं 2 आहे, म्हणजे ते सुद्धा आयताकृती आहे. मग व्यासपीठाचे क्षेत्रफळ बरोबर करून घ्यायचं. मग बरोबर केल्यानंतर काय होतं? तर लांबी गुणिले रुंदी केलं. मग लांबी किती आहे मित्रांनो? 3 आहे, रुंदी आहे 2, 3 दोन्ही 6 आलं. मग या 180 मधून 6 वजा करायचं, म्हणजेच या ठिकाणी येतं 174 चौरस मीटर. म्हणजे हा राहिलेला जो भाग आहे या सर्व भागाचं क्षेत्रफळ हे किती असणार आहे? तर 174 चौरस मीटर एवढं असणार आहे. समजलं का उदाहरण? याच्या पुढचं उदाहरण बघा. बघा, प्रति चौरस मीटर 500 रुपये प्रमाणे
एका आयताकृती भूखंडाची किंमत 2,50,000 रुपये आहे. भूखंडाची लांबी 25 मीटर असल्यास रुंदी किती असेल? आता बघा, या ठिकाणी प्रति चौरस मीटर 500 रुपये प्रमाणे एका आयताच्या भूखंडाची किंमत म्हणतं. मग याची एकूण किंमत किती आहे बघा, 2,50,000 रुपये एवढी त्याची किंमत आहे. आणि एका चौरस मीटरला 500 रुपये याप्रमाणे ते खरेदी केलेलं आहे. बरोबर. मग आता याच्यावरून आपल्याला जर खरेदी किमतीला आपण प्रति चौरस मीटर ची रक्कम यानं जर आपण भागलं तर आपल्याला काय मिळणार आहे, तर त्या पूर्ण भूखंडाची काय मिळणार आहे, क्षेत्रफळ मिळणार आहे. बरोबर. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 5 एक 5, 5 5 25 आणि हे 2 शून्य म्हणजे या ठिकाणी आलं 500. काय आलं? 500. आता हे 500 काय आहे, तर हे आहे बघा या भूखंडाचे क्षेत्रफळ. मग आपल्याला भूखंडाचे क्षेत्रफळ मिळालेलं आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 500. आणि काय दिलेलं आहे याच्यामध्ये, लांबी दिलेला आहे. मग भूखंडाची लांबी बरोबर 25 मीटर दिलेली आहे. मग काय करायचं, तर या आपल्याला माहित आहे भूखंड, आता याच्यामध्ये काय करायचं, तर भूखंडाची लांबी काढायची, रुंदी काढायची आहे. मग सरळ सरळ भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी करून घ्यायची. लांबी गुणिले रुंदी. बरोबर. आयताकृती भूखंड आहे म्हणून लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे, 25. रुंदी माहित आहे का, नाही, म्हणून x घेतलं आणि भूखंडाचे क्षेत्रफळ आहे 500. मग या ठिकाणचं 25 इकडे आलं, काय होणार आहे, तर भागिले 25 मध्ये जाणार आहे आणि x म्हणजे रुंदी मिळणार आहे. 25 एक 25, 25 दोन्ही 50 म्हणजेच x बरोबर ते आलेलं आहे 20 चौरस मीटर किंवा 20 मीटर. किती आलं, 20 मीटर. मग 20 मीटर हा जो पर्याय आहे हा कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. ठीक आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण आलं बघा, परत लिहिलं. हा, 100चा 50% हा 500च्या 50%च्या किती टक्के आहे? काय करायचं, 100चा 50%, 50 भागिले 100 बरोबर. हा 500च्या 50% म्हणजे बघा, आता हे काढून घेऊ, हे गेलं म्हणजे इथं किती आलं, 50% आलं. बरोबर. आता 500च्या 50% म्हणजे 50 भागिले 100 केलं. मग या ठिकाणी हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 5 5 25 आलं 250. ठीक आहे. 500च्या 50%च्या किती आहे, मग 500चा 50% किती आलं बघा, ते आलेलं आहे 250 आलं. आणि 250च्या किती टक्के आहे म्हणतं, मग 250च्या किती टक्के म्हणजे किती होतं, 50. बरोबर. 250चा किती टक्के, 50 हा 250च्या. मग आता किती टक्के म्हणजे x भागिले 100 आलं आणि गुणिले किती आलं, बरोबर किती आलं, 50 आलं. ठीक आहे. मग आता काय केलं, हे शून्य गेलं, हे शून्य गेलं. बरोबर. मग आता इथं x ची किंमत काढायची म्हणून x यात एका बाजूला ठेवलं. बरोबर. हे 50 जशास तसं भागाकारातलं गुणाकारामध्ये 10 आणि खाली या ठिकाणी 25. मग 25 एक 25, 25 दोन्ही 50, 2 गुणिले 10 बरोबर किती आलं बघा, 20 आलं. मग x बरोबर किती आलं, 20 आलेलं आहे. आणि 20% हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. ठीक आहे. समजलं का? पुढं बघा काय आहे, हमीदने एक मोटरसायकल 25,000 रुपयाला घेतली. तिला दुरुस्त करण्यासाठी 500 रुपये खर्च केला. हमीदला 2,000 रुपये नफा कमवायचा असेल तर त्याने ती गाडी किती रुपयाला विकावी? आता या ठिकाणी हमीदने गाडी खरेदी केली. बघा, हमीदने
गाडी खरेदी केली किंवा खरेदी किंमत किती आहे? खरेदी आहे बघा 25,000, हे आहे 25,000 आणि तिला दुरुस्ती ती आहे 500 रुपये, बरोबर. आता एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर ती वस्तू वाहतुकीसाठी जेवढा खर्च लागला, दुरुस्तीसाठी जेवढा खर्च लागला, ही सर्व रक्कम खरेदी किमतीमध्ये पकडायची असते. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा 25,000 आणि 500 म्हणून होतात 25,500, ही झाली त्याची टोटल किंमत, बरोबर. आणि त्याला काय करायचं आहे? 2,000 रुपये नफा कमवायचा आहे. नफा कमवायचा आहे म्हणजे जी खरेदी केलेली आहे त्याच्यापेक्षा 2,000 रुपये जास्तनं विकायची आहे. मग जास्तनं विकायचे, मग काय करावं लागेल? तर याच्यामध्ये परत 2,000 रुपये मिळवावे लागणार आहेत. मग 2,000 रुपये मिळवले, 0शी 0, 0 आणि 0, 5 5, 5 आणि 2 7 आणि या ठिकाणी 2, म्हणजे 27,500 रुपयाला ती वस्तू काय करावी लागेल? ती गाडी काय करावी लागेल? विकावी लागणार आहे. म्हणजे 27,500 रुपये ही त्याची काय होणार आहे? विक्री होणार आहे. मग विक्री किंमत, मग या ठिकाणी 27,500 हा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे बघा.